हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू आस्क स्पोकन इंग्लिश अकॅडमी. मी आरती बाके एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आले आहे. मागच्या व्हिडिओजमध्ये जेव्हा आपण टेन्सेसची सिरीज बघत होतो तेव्हा सेपरेट सगळे टेन्सेस बघितले. प्रेझेंट परफेक्ट टेन्स एक वेळा बघितला, मग पास्ट परफेक्ट वेळा बघितला, फ्युचर परफेक्ट टेन्स वेळा बघितले. परत त्याच्यामध्ये अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस कसे होतात, निगेटिव्ह कसे होतात, क्वेश्चन्स कसे होतात, त्याचं स्ट्रक्चर काय, प्रत्येकाचे सेपरेट बघितले. आज आपण या व्हिडिओमध्ये तीनही परफेक्ट टेन्स एकदम बघणार आहे. म्हणजे फक्त एक हेल्पिंग वर्ब जर चेंज झाला आणि बाकी सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि वर्बचा फॉर्म जर सेम असेल तर फक्त एका शब्दाने, एक शब्द म्हणजे एक हेल्पिंग वर्ब जर चेंज झाला तर पूर्ण काळ कसा बदलतो किंवा त्या वाक्याचं ट्रान्सलेशन कसं चेंज होतं ते तुम्हाला ऍट अ टाइम इथे समजणार आहे. सो ऑल परफेक्ट टेन्स सेपरेट शिकलेत, आता आपण एकदम शिकूयात. परफेक्ट टेन्स मध्ये कंपल्सरी आपल्याला काय यूज करायचं आहे तर टू हॅव चे फॉर्म्स यूज करायचे आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला वापरायचं आहे क्रियापदाचं तिसरं रूप. जसं की टू हॅव चे प्रेझेंट फॉर्म्स आहेत हॅव आणि हॅज, टू हॅव चे पास्ट फॉर्म आहेत हॅड आणि टू हॅव चे फ्युचर फॉर्म्स आहेत शॅल हॅव आणि विल हॅव. त्याच्यासोबत आपल्याला यूज करायचे क्रियापदाचं तिसरं रूप. सो द स्ट्रक्चर ऑफ प्रेझेंट परफेक्ट टेन्स इज सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस वर्ब 3 प्लस ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट. प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये प्रत्येक वाक्यामध्ये टाइम येतोच असा नाहीये, काही वाक्यामध्ये येतो, काही वाक्यामध्ये येत नाही. वाक्याची सुरुवात सब्जेक्टनी होणार आहे आणि एंड ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंटनी होणार, त्यामुळे त्यांना आपण इथं हायलाइट केलेलं नाही. मेन जो भाग आहे तो आहे हेल्पिंग वर्ब आणि वर्बचा, तोच आपण इथं काय केलेला आहे, लिहिलेला आहे. पास्ट मध्ये कसं होणार आहे, अगेन द सेंटेन्स स्टार्ट्स विथ सब्जेक्ट, सो सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि इथं कंपल्सरी येणार आहे टाइम, कारण कोणताही पास्ट टेन्स असला की आपल्याला टाइम हे यूज करायचे, कारण क्रिया झालेली आहे, कधी झाली हे आपल्याला मेन्शन करायचं. सो लास्टला इथे येणार आहे टाइम. फ्युचर मध्ये काय होणार आहे, अगेन द सेंटेन्स स्टार्ट्स विथ सब्जेक्ट, सो सब्जेक्ट प्लस शॅल हॅव किंवा विल हॅव, क्रियापदाचं तिसरं रूप, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट, अगेन टाइम येणार आहे पण फ्युचरचा, कारण आपण जे काही फ्युचर मधलं विचार करतो, प्लॅनिंग करतो ते टाइम ठेवूनच करतो, त्यामुळे कंपल्सरी पूर्ण टाइम येणं गरजेचं आहे. क्रिया वर्तमान काळामध्ये पूर्ण झाली आहे, केलो आहे, गेलो आहे, आलो आहे असं बोलतो. बोलत असताना प्रत्येक वेळेस आहे हा शब्द येतोच असं नाही. सो केलाय, गेलाय, आलाय, बसलाय हे आपल्या बोलीभाषेमधले शब्द आहेत. पास्ट परफेक्ट मध्ये केलो होतो, आलो होतो, विचारलं होतं, सांगितलं होतं, अशा प्रकारचे सेंटेन्सेस येतील. आणि फ्युचर मध्ये येणार आहे केलो असेल, आला असेल, गेला असेल या अर्थाने. V3 असल्यामुळे सगळीकडे केलो 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 हा शब्द कंपल्सरी येणार आहे. हॅव हॅज म्हणजे आहे, हॅड म्हणजे होता आणि शॅल हॅव विल हॅव म्हणजे असेल किंवा असेल, त्याचं काय आहे ते ट्रान्सलेशन आहे. सो दीज आर द 3 परफेक्ट टेन्सेस. आता एकच सेंटेन्स जेव्हा तिन्ही रूपामध्ये आपण यूज करणार आहे, म्हणजे एकच सेंटेन्स प्रेझेंट मध्ये, एक तोच सेंटेन्स पास्ट मध्ये आणि तोच टेन्स जेव्हा सेंटेन्स जेव्हा फ्युचर मध्ये जाईल तेव्हा काय चेंजेस होतात बघूया. आय हॅव वेलकम्ड द गेस्ट, मी पाहुण्यांचं स्वागत केलो आहे किंवा केलोय. आय असल्यामुळे आपण घेतलेला आहे हॅव. वेलकम हे क्रियापद आहे, त्याचं तिसरं रूप झालेलं आहे वेलकम. हे झालं पास्ट मध्ये. आय हॅड वेलकम द गेस्ट यस्टरडे, काल मी पाहुण्यांचं स्वागत केलं होतं. आणि आय शॅल हॅव वेलकम द गेस्ट नेक्स्ट टाइम, पुढच्या वेळेस मी पाहुण्यांचं स्वागत केलो असेल किंवा केले असेल. प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर आय 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 सब्जेक्ट सेम आहे, वेलकम्ड 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 वर्ब सेम आहे, ऑब्जेक्ट सुद्धा सेम आहे, द गेस्ट द गेस्ट द गेस्ट. चेंजेस कुठे झालेले आहेत, हेल्पिंग वर्ब मध्ये प्रेझेंट मध्ये हॅव घेतलेला आहे, पास्ट मध्ये हॅड घेतलेला आहे आणि फ्युचर मध्ये शॅल हॅव घेतलेला आहे. अजून काय चेंजेस झालेले आहेत तर पास्ट मध्ये आपण पास्टचा टाइम घेतलेला आहे, फ्युचर मध्ये फ्युचरचा टाइम घेतलेला आहे. बाकी काहीही चेंजेस झाले नाही. त्या एका शब्दामुळे स्वागत केलं आहे, स्वागत केलं होतं आणि स्वागत केलं असेल एवढ्याच याच्यामध्ये काय झालेलं आहे, फरक झाला आहे. ही हॅज सेंट द ईमेल, त्यांनी ईमेल पाठवलं आहे. ही हॅड सेंट द ईमेल ॲट 10, त्याने 10 वाजता ईमेल पाठवलं होतं. आणि ही विल हॅव सेंट द ईमेल लेट नाईट, उशिरा त्याने ईमेल पाठवलं असेल. दे हॅवंट कम यट, ते अजून आले नाही. कधीतरीच आपण टाइम यूज करू शकतो म्हणलेला आहे, इथं वापरलेला आहे यट. रिसेंटली किंवा यट ह्याच्यामध्ये वापरले जातात. दे हॅडंट कम टिल 6 PM, 6 वाजेपर्यंत ते आले नव्हते. दे वोंट हॅव कम टिल 10 PM, 10 वाजेपर्यंत रात्री ते आले नसतील. निगेटिव्ह सेंटेन्स करत असताना आपण नॉट पूर्ण शब्द न घेता हेल्पिंग वर्बला NT शब्द लावलेला आहे. हॅवचं झालं हॅवन, हॅडचं झालं हॅडन आणि विल नॉटचं झालं वोंट. विलन होत नाही, हे आपण ऑलरेडी अगोदरच्या खूप साऱ्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे.
आता प्रश्न करत असताना परत हॅज हॅड जे हेल्पिंग वर्ब्स आहेत ते पहिल्यांदा येणार आहेत. सो हॅज इंडिया वन द ट्रॉफी, भारताने ट्रॉफी जिंकली आहे का? हॅड इंडिया वन द ट्रॉफी इन 2024, 2024 ला भारताने ट्रॉफी जिंकली होती का? आणि विल इंडिया हॅव वन द ट्रॉफी इन 2026, 2026 मध्ये भारताने ट्रॉफी जिंकली असेल का? अगेन जेव्हा आपल्याला WH टाइप क्वेश्चन्स करायचे असतात तेव्हा स्टार्टिंगला शब्द येणार आहे WH, मग येतो हेल्पिंग वर्ब, मग येतो सब्जेक्ट आणि मग येणार आहे V3 आणि बाकी जे काही एक्स्ट्रा असेल ते लास्टला येतं आणि क्वेश्चन मार्क येतो. सो हु हॅज ओपनड द गेट, गेट कोणी उघडलंय म्हणजेच उघडलं आहे. हु हॅड ओपनड द गेट ॲट मॉर्निंग, सकाळी कोणी गेट उघडलं होतं. Who will have opened the gate at night, रात्री कोणी गेट उघडलं असेल. Why has Sohan hidden the truth, सोहननी सत्य का लपवलंय किंवा लपवलं आहे. Why had Sohan hidden the truth, सोहननी सत्य का लपवलं होतं. आणि why will Sohan have hidden the truth, सोहननी सत्य का लपवलं असेल. आता इथं माझ्याकडे एवढे सेंटेन्सेस पुरतात म्हणून काही अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह क्वेश्चन आणि डबल टाइप केले. तुम्हाला काय करायचे, भरपूर सारे क्वेश्चन्स करायचे, भरपूर सारे निगेटिव्ह सेंटेन्सेस करायचे. जेवढे जास्त सेंटेन्सेसची प्रॅक्टिस कराल ते तुम्हाला सोपं जाणार आहे. कंडिशन काय आहे, जो तुमचा प्रेझेंट मध्ये सेंटेन्स आहे तोच तुम्हाला कॅरी करायचा आहे पास्ट आणि फ्युचर मध्ये, फक्त हेल्पिंग वर्ब चेंज करून. लिहित असताना प्रत्येकाचं मराठीमध्ये सतत तुम्ही काय करा, ट्रान्सलेशन द्या. मी मुद्दामून अंडरलाईन केलेला आहे, मुद्दामून झिगझॅग केलेला आहे. तसं तुम्हाला करायचे, जिथे जिथे टाइम दिसेल तिथे झिगझॅग करायचं आहे आणि मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब जे आहे ते तुम्हाला काय करायचं आहे, अंडरलाईन करायचे. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही वही ओपन करता त्या अंडरलाईन केलेल्या आणि झिगझॅगकडे तुमचं पहिल्यांदा लक्ष जातं आणि लगेच अरे हा हे तर माझा पास्ट मधलं सेंटेन्स आहे, अरे हे तर मी वर्ब वापरलं, हे पटकन तुम्हाला काय होतं, क्लिक होतं. यू डोंट नीड टू सर्च, अरे मी कशाचं वाक्य केलेलं आहे हे तुम्हाला हुडकण्याची गरज नाही. लिहायचं कसं ऑलरेडी सांगितलं आहे, 2 पेजेस समोरासमोरचे घ्यायचे, 2x3 त्याचे सेक्शन्स करायचे आणि हे तुम्हाला काय करायचे, लिहायचे. दीज आर माय सेंटेन्सेस, हे माझे सेंटेन्सेस आहेत. असे तुमचे स्वतःचे सेंटेन्सेस करायचे, लिहायचे आहे, प्रॅक्टिस करायचे आहे, ते बोलत असताना वापर करायचा आहे. सो दिस इज फॉर टुडे. परफेक्ट टेन्स सेपरेट पण शिकलो आणि ॲट अ टाइम पण शिकलेला आहे. आता ते तुम्हाला भरपूर म्हणजे जबरदस्तीने समजलं असेल की अरे हा आता क्लिक झाला मला खूप. सो जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. सो दिस इज फॉर टुडे. थँक्यू.